गडिंग्लज येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रम संपन्न। पुण्यभूमी भारत या विषयावर लखन जाधव गुरुजींचे प्रभावी व्याख्यान। नॅशनल स्पोर्ट्स योगा स्पर्धेतील यशाबद्दल गीतांजली पाटील यांचा सत्कार। गडिंग्लज येथे जिजा शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण केंद्र आणि योग विद्याधाम यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून लखन जाधव गुरुजी यांचे पुण्यभूमी भारत या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान झालं। कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी नॅशनल स्पोर्ट्स योगा चॅम्पियनशिप अंतर्गत केरळ येथे झालेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेल्या गीतांजली पाटील यांचा संस्थेच्या वतीने प्रमुख अतिथी लखन जाधव गुरुजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। व्याख्यानात बोलताना लखन जाधव गुरुजी यांनी रामायण, महाभारत, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या विचारांमुळे भारतभूमीला वेगळी ओळख मिळाल्याचं सांगितलं। अनेक उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी जिजाऊंचे संस्कार आणि विवेकानंदांचे विचार आजच्या समाजासाठी किती महत्त्वाचे आहेत हे स्पष्ट केलं। भारत ही अध्यात्म आणि आत्मज्ञानाची भूमी असून बाह्य प्रगतीबरोबरच आंतरिक शांततेलाही तितकंच महत्त्व आहे असं त्यांनी नमूद केलं। भारतभूमीवर विविध धर्म, पंथ, भाषा आणि संस्कृती एकत्र नांदत असून वसुवैद्य कुटुंबकम या भावनेतून भारत जगाला एक वेगळा संदेश देत असल्याचं त्यांनी सांगितलं। हिंसेपेक्षा नैतिकता आणि सत्याच्या मार्गानेच खरा बदल घडवता येतो हा आदर्श भारताने संपूर्ण जगाला दिला आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष योगाचार्य सदानंद वाली होते। अध्यक्षीय मनोगतात त्यांनी व्यक्तीमध्ये दैवत निर्माण होण्यासाठी दुर्गुणांचा नाश कसा करावा याबाबत संदर्भ कथन केला। भारतभूमीला पडलेल्या विविध नावांची पौराणिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांनी उलगडून सांगितली। तसेच स्वामी विवेकानंदांनी राजमाता जिजाऊंच्या जीवनातून दिलेल्या उदाहरणांचा उल्लेख केला। योग शिक्षक राजू मोरे यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला। कार्यक्रमाच्या शेवटी योग शिक्षिका उज्ज्वला वनरे यांनी आभार मानले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दीपक भादवणकर, परशुराम रावण, अनिल पाटील, संदीप मोहिते, नानगोंडा पाटील, तेजस्विनी जगदाळे, शालन पाटील, अण्णाप्पा देसाई, धोंडीबा पाटील, चंद्रकांत लष्करे, धीरज पवार आदींनी विशेष परिश्रम घेतला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।